नमस्कार सगळ्यांना. आता 2 दिवस झालं बघा मुंबईला आहे आम्ही. आणि ह्या बिल्डिंग मध्ये ना जिकडं बघा तिकडे गेलं ना असं ओळखलं की पाहुणेच निघते ते. होय भाऊजी, मला वाटतं महिनाभर राहावं लागतंय का आपल्याला इकडे. काय खायचं महिनाभर इथं राहून? अहो पण सांभाळतेले पण आपलं पण काय आहे का नाही? जाऊया आपलं आयुष्यभर मरेपर्यंत परपंचच आहे. होय व, तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काय म्हणणं आहे, प्रत्येक बिल्डिंग मध्ये जाते हातच करते पाहुणा कुठं आहे काय सांगायचंय. आता तिकडे बिल्डिंग आहे, तिकडे कुणी हाक मारा जात नाही, मग कशाला खिडक्या उघडले ते तुम्ही? लावा बरं ते. म्हणून तर पडदा लावला होता. पण चला, आता- इकडे उकडायला. होय. हा आता दोन्ही बायला- मुंबईचे गरम करून पोहे खाऊया आता बघूया. तर आलोय बघा इकडं भावाकडे आणि भाऊजाईकडे आलोय. तर त्याला तुम्हाला माझी भाऊ आणि भाऊजाई दाखवते बघा. आता तिनं लागले पोहे बनवायला. पोहे बनवायला. चला, काय तयारी करायला लागलाय? पोहे करायला लागले बघा. हिनं पोहे तयारी केली आहे बघा. आणि इकडं इथून तिथून सगळीकडे बिल्डिंग आहे. बघा तिकडे बिल्डिंगच आहे ते बाबा इकडे. अगं पण हे कसं दिसतंय हा? काय फिरायला लागलं ना डोळं नुसतं. नाही चांगलं दिसत तसं, पण आपल्याला थोडस हे वाटतंय ग. कसलं भारी वाटतंय हे का नाही बनवलेलं बघा. हे सगळे आता घेऊन बंगलं फर्निचर केलंय सगळं. हे छोटासा टोंबाच तेवढंच. तर बघूया आता हिनं बनवायला लागली पोहे. तुझ्या पोटात कावळ वर लागले का? हा, भूक लागली. तू त्याच्या ह्याच्यावर आली ना? मग हा गावाकडे यायचं म्हणून काही खाल्लं नाही रात्रीपासून. ला खाल्लं नाही होय का तुला ग? काय मुंबईचं जेवण सपक जेवण. हिला जरा कमी दे. हा हिला कमी दे. लिफ्ट मधनं खाली जायचंय. हिला लिफ्ट माझ्या बरोबर येणार आहे. जाता मग मी एक लिफ्ट घेऊन जाणार आहे सोबत. आठवण राहिली पाहिजे ह्या बिल्डिंगला. आणि लिफ्ट पण पडली. तसं काय बंद पडते. चला पोहे खाऊया आणि मग परत तिच्याकडे जाऊया. मस्त असं भाऊजी आज फिरायला नेणार आहे ते कुठं तर आता. चला चला जाऊया चला. चला बघा आता पोहे खायचं, जेवण करायचं. डोंगर तुम्हाला असं बोट फिरून तू डोंगरावरती सरळ चढायचं. नुसता डोंगरच काय बाया. समुद्राला बघूया तुम्ही किती वेळ देता ह्याच्यावर अवलंबून आहे. होय. जेवढं तुम्ही फास्ट हालचाल तेवढं तुम्हाला जास्त फिरायला बर मिळेल. बर 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 तुम्ही एखाद्या झालंय. बसला की दिवस मावा. आता झालं की ना पोहे बनवायला लागले. पोहे खाऊया आणि डायरेक्ट जाऊया मग आपण. हा आता बोल की कशाला तोंड बंद केलं? सर्वांनी पोहे खायला या. पोहे मागितल्यावर देणार आहे का तो? गावकरी मंडळी जेवल्याशिवाय हा? कोणी जायचं ग्रामस्थ नाही. मंडळी ग्रामस्थ मंडळी आल्या परवडायचं नाही आपल्याला. परवडतंय ये तर पाहिजे घे. होय हिला पण विचारा पोहे खायचेत का नाही. नाही कुणाला? चालते. त्यांना चालत नाही. हिला वय हिने बघा विचारा. ही मी म्हणे बाय खाती ही नाही म्हणत नाही अजिबात सुद्धा. आम्ही का पोट नाही का त्याला? तरी पण आपलं पाहुणे मंडळी लांबची जवळची फागड्यांनी मित्र मंडळांनी हा, लय छान आहो की. तुम्हाला काय वाटतंय का इकडं गावाकडं आहे होय? इकडं डोंगर दिसतोय महाबळ. दिसते सगळ्या बिल्डिंग दिसते ते. तुम्ही गेल्यानंतर मग कसं झालेलं खरं सांगा. अय भाऊजी नाव ठेवू नका की. कसं केलं पोहे बैल का? कसं केलं बहिणीने ते? केलेत पोहे. हा बहिणीने पोहे केले. बहिणीने पोहे केलेत. मग मुंबई तेच पोहे म्हणायचं. हा तेच की मग. मस्त असं. चला. तुम्हाला जमते का असं पोहे हा. खायला? हा तुम्हाला जमते का? या तुम्ही तुम्हाला घालते. टाकायचं, गरम करायचं मग ते हिरवत बनवून. हिरवं? सांग बघ कसं कसं. खाचाल का तुम्ही? त्यांचं माहिती आहे, वाळला पाचोळा टाकले जास्त. होय. वाळला पाचोळा टाकले का? ए बिनेव लोक नाव ठेवते आपल्याला बघ. खाऊ दे आता. एक दिवस बहिणीचं हे करते ती ग. एक दोन मिनिटं हाय ते जरा हाय ते बोलणार ना. बोलणार ना. आणि काय डुप्लिकेट बोलायचं काय? हा. बरं असू द्या खावा आता. पण बनवलेत का नाही? हा? खास म्हणून. बहिणीला आवडते म्हणून त्यांना राग. नाही बाय बहिणीला नाव ठेवायची नाही ते आपल्याला पण त्यात राहायचं या. तर चला छान असा नाश्ता करून घेतो आम्ही. आणायला लागली आहे. चला भाऊजीने तर गुणगान गायलं. तुम्ही गावले गाव हा बरं खाऊन घ्या मग. छान झालेत ना? गावाकडं असा नियम आहे की हळदी कुंकाचा आणि पाया पडण्याचा. म्हणजे महाराष्ट्रात अशी एक पद्धत आहे. होय. पद्धत अशीच चालू ठेवा लागते. हा तेच काय गावाकडं परंपरेनुसार म्हणतात ना, मुंबईला आलं कुठं म्हणजे जरी काय आलं तर पण असं लोक विसरत नाही ती. हा असं आहे. किती शिकलं तरी ही परंपरा विसरत नाही. त्यामुळं असं छान वाटतं. आणि भारी वाटतं हो. छान. चला इकडं पण आहे. संस्कृती म्हणायचं. संस्कृती महाराष्ट्राची. मोठा आशीर्वाद द्या. दिलाय. दिलाय का? मोठा आशीर्वाद द्या की असंच पुढच्या वर्षी बारकं छोटंसं पिल्लू आहे.
बारशाला बोलवा, आम्ही येतो. चला मग आता निघायचं का? चला आता निघूया. चला. तर आता पाहुणे मंडळी सगळे निघालेले आहेत. तर निघाले सगळे पाहुणे मंडळी. बघा लिफ्ट मधनं आता जायचंय. या लिफ्ट मध्ये बसायला नको बसायला वाटतंय. वाटायला लागले विमानात उडल्यावर वाटतंय असं मस्तपैकी. चला मग आता. चला बाय बाय टाटा करून आता निघूया. आता ह्याला विमानातच बसवतो. तर चला.